पूर्वीच्या काळात महिषासूर नावाच्या अत्यंत शक्तिशाली राक्षसाने फार उत्पात माजवला होता. त्याने भगवान ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून वरदान मिळवले की त्याला कोणताही देवता किंवा मनुष्य मारू शकणार नाही, असे त्याने वरदान मिळवले होते. वरदानामुळे महिषासूर अत्यंत गर्विष्ठ झाला. या महिषासुराचा जन्म फार विचित्र झाला होता. धनु ही कश्यप ऋषींच्या 13 पत्नींपैकी एक होती आणि तिच्या संततीमधून अनेक शक्तिशाली असुरांचा जन्म झाला. त्यापैकी रंभ आणि करंभ ही तिचीच 2 पुत्र होती. यांनी संतान प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. त्यासाठी रंभ हा आगीच्या मधोमध उभे थांबून तपश्चर्या करू लागला, तर करंभ हा पाण्याच्या मध्ये उभे थांबून कठोर तपश्चर्या करू लागला. हे पाहून इंद्रदेव घाबरला. त्याला वाटले की आता माझे सिंहासन धोक्यात येईल. त्यामुळे त्याने मगरीचे रूप धारण करून बेसावध व ध्यानस्थ असलेल्या करंभवर हल्ला चढवला आणि त्याला ठार मारून टाकले. हे जेव्हा रंभला कळालं तेव्हा तो खूप दुःखी झाला. त्याच्या मनात एक सुडाची आग निर्माण झाली आणि त्याने पुन्हा कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याच्या तपश्चर्येवर भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा रंभाने त्यांना असे वरदान मागितले की माझ्या पोटी अशा पुत्राचा जन्म व्हावा जो त्रिलोकात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकेल आणि स्वर्गातील इंद्राच्या सिंहासनावर आपले स्थान मिळू शकेल. असा शक्तिशाली पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, जिच्यावर तुझे मन जळेल, जी तुला मनापासून आवडेल, तिच्या पोटी तुझ्या बलाढ्य शक्तिशाली पुत्राचा जन्म होईल. तथास्तु म्हणत ब्रह्मदेव तिथून निघून गेले. त्याच वेळेस तिथे एक म्हैस आली, जिने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते. तिला पाहून रंभ मोहित झाला. ती रंभला खूप आवडली होती. त्यांच्या सहवासातून तिच्या पोटी एक गर्भ राहिला. अशा वेळी त्या म्हैसरूपी स्त्रीच्या मागे एक रेडा लागला. ते पाहून रंभ त्या रेड्यासोबत लढाई करू लागला. या लढाईत रंभ पराभूत झाला. ताकदवर रेड्याने रंभला ठार मारून आपला विजय मिळवला. त्यानंतर रेडा पुन्हा त्या म्हशीच्या मागे लागला. पोटातील गर्भ आणि स्वतःला वाचवण्यासाठी ती म्हैसरूपी स्त्री जंगलातून इकडे तिकडे पळू लागली आणि मदतीसाठी याचना करू लागली. तेव्हा काही यक्ष तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी रेड्याचा वध केला. त्यानंतर तिच्या सांगण्यावरून यक्षांनी रंभाच्या अंतिम संस्काराची तयारी केली आणि त्यातील एका यक्षाने रंभाच्या चितेला अग्नी दिली. त्या मनुष्यरूपी म्हशीला खूप वाईट वाटले. आपल्या पतीचा मृत्यू सहन न झाल्यामुळे तिने त्या चितेवर आपले प्राण सोडले. त्यावेळेस त्या चितेतून एक मोठा अग्निगोळा उत्पन्न झाला आणि त्यातूनच या महिषासुराचा जन्म झाला. त्यावेळी आणखी एक आगीचा गोळा उत्पन्न झाला होता आणि त्यातून रक्तबीज नावाच्या राक्षसाने जन्म घेतला होता. तो रक्तबीज दुसरा तिसरा कोणी नसून रंभ होता. त्याने पुनर्जन्म घेतला होता. तिथून पुढे सुरू झाला त्रिलोकचा सर्वनाश. त्या काळी या दोन्ही राक्षसांनी फार उत्पात माजवला होता. महिषासूरने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांना अमरत्वाचे वरदान मागितले. परंतु ब्रह्मदेवांनी ते वरदान देण्यास स्पष्ट नकार दिला आणि दुसरे वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी महिषासूरने एक युक्ती वापरून असे वरदान मागितले की त्याला कोणताही देव, मनुष्य किंवा कोणतीही पुरुष जातीची व्यक्ती मारू शकणार नाही. त्याला विश्वास होता की या वरदानामुळे तो अजय होईल. अहंकाराने भरलेल्या महिषासूरने ब्रह्मदेवांकडून असे वरदान मागितले की मला स्त्रीच्या हातून मरण यावे, कारण त्याच्या मते स्त्रियांकडून त्याला कोणताही धोका नव्हता. ब्रह्मदेवाने त्याचे हे वरदान स्वीकारले आणि तथास्तु म्हणत त्याला ते वरदान दिले. त्यानंतर पाताळ लोकातील दानवांनी महिषासूरला पाताळ लोकाचे अधिपती केले. वरदान मिळाल्यानंतर महिषासूर अत्यंत गर्विष्ठ आणि निर्दयी झाला आणि त्याने सर्वप्रथम दानवांना पृथ्वीलोकवर आक्रमण करायला सांगितले. महिषासूरच्या आदेशावरून दानवांनी पृथ्वीलोकवरील अनेक ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त करत त्यांना ठार मारून टाकले. तसेच अनेक राजांना बंदिस्त करून
त्यांचे राज्य आणि सिंहासन हिरावून घेतले आणि पृथ्वीलोकर आपला कब्जा मिळवला. आता वेळ होती ती म्हणजे स्वर्गावर आक्रमण करून स्वर्गलोक काबीज करण्याची. महिषासुरने आपल्या एका दूतावासामार्फत भगवान इंद्रदेवकडे संदेश पाठवला की इंद्रदेवाने महिषासुरला स्वर्गलोकाचे राजा घोषित करावे आणि स्वतः आपल्याच राजदरबारी महिषासुरचा सेवक म्हणून सेवा करावी किंवा देवतांनी स्वर्गलोक सोडून जावे, अन्यथा त्यांना आपले प्राण गमावे लागतील. असे न केल्याने स्वर्गावर आक्रमण आणि देवतांचा सर्वनाश अवश्य केला जाईल. जेव्हा महिषासुराचा दूत इंद्रदेवाकडे हा प्रस्ताव घेऊन जातो तेव्हा इंद्रदेव हा प्रस्ताव अस्वीकार करतो. त्यानंतर महाबली महिषासूर आपल्या असंख्य दानव सैन्यांसोबत स्वर्गलोकावर आक्रमण करतो. आपल्या शक्तीच्या आणि वरदानाच्या जोरावर महिषासूर स्वर्गलोकातील इंद्रदेवचे सिंहासन काबीज करतो आणि स्वतःला स्वर्गातील राजा म्हणून घोषित करतो. त्यानंतर तो आपल्या सैन्याला आदेश देतो की सर्व देवता मला भयभीत होऊन पळून गेले आहेत. आता ते माझ्या विरुद्ध नक्कीच काहीतरी षडयंत्र असतील. जर कोणी देवता स्वर्गात फिरताना आढळल्यास त्याला ताबडतोब बंदिस्त करून माझ्यासमोर हजर करा. मी त्याला मृत्यूदंड किंवा माझा गुलाम बनून राहण्याची शिक्षा देईल. एवढ्यावरच न थांबता महिषासूरने सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळे आणले. आता दिवस उगवणे व मावळणे त्यासोबतच भरती, ओहोटी, पाऊस पाणी कशाचाच नेम राहिला नव्हता. पृथ्वीलोकवर मानव आणि स्वर्गातील देवलोक महिषासूरच्या वृत्तीमुळे त्रस्त झाले होते. राजा इंद्र सर्व देवांना घेऊन ब्रह्मदेवाला भेटायला गेले तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णू देखील तिथेच उपस्थित होते. देवांनी आपली सर्व व्यथा भगवान ब्रह्मदेवांपुढे मांडली. त्यावेळी नारद मुनींनी पुढे येऊन भगवान शंकराला देवीचे आवाहन करण्यास सांगितले, जी माता पार्वती, लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात या प्रसंगी अवतरित होईल. त्यानंतर इंद्रदेव म्हणाले, हे भगवान भोलेनाथ, माता पार्वती ही त्याच आदिशक्तीचे रूप आहे जी आधी काळात तुमच्यासोबत प्रकट झाली होती. ती तुमच्या आव्हानाची प्रतीक्षा करत आहे. कृपया तुम्ही विलंब न करता महिषासूरचा वध करण्यासाठी आणि जगाचा सर्वांश टाळण्यासाठी जगदंबा मातेचे आवाहन करावे. त्यानंतर भगवान महादेवासोबत सर्व देव आदिशक्ती देवीचे आवाहन करतात. मग सर्वांच्या प्रार्थनेमुळे एक दिव्य शक्ती प्रकट होते आणि ती दिव्य शक्ती माता दुर्गा देवीचे रूप घेते. दुर्गा मातेचं सिंहावर स्वार असलेले रूप पाहून सर्वांच्या अंगाचा थरकाप उडतो. मग महादेव तिला आपल्यासारखे त्रिशूळ देतात. विष्णूंनी तिला सुदर्शन चक्र दिले. सर्व देवांनी आपापल्या परीने शस्त्रे दिली आणि आपली शक्ती प्रदान केली. इंद्रदेवाने देवीला सांगितले की तिने या सृष्टीचे दानवांपासून रक्षण करावे. महिषासूर दानवाचा वध करून या सृष्टीचे रक्षण करावे. त्यानंतर देवी महिषासुराच्या महालाजवळ येतात. तिने एक महाभयंकर गर्जना केली. त्या आवाजाने सगळीकडे थरकाप उडवला. तेव्हा महिषासुराने हा थरकाप उडवणारा आवाज कुठून आला आहे हे पाहण्यासाठी आपल्या सैनिकांना बाहेर पाठवले. जेव्हा सैनिक राजमहालाबाहेर गेले तेव्हा तिथे दुर्गादेवीला पाहून एवढ्या सुंदर स्त्रीने अशी गर्जना केली असेल असे त्यांना वाटले नाही. त्यांनी महिषासुराला जाऊन सांगितले की बाहेर एक अत्यंत सुंदर स्त्री सिंहावर बसून आली आहे. महिषासुराला आश्चर्य वाटले. एक सुंदर स्त्री सिंहासारख्या प्राण्यावर बसून यायची हिंमत करते याचे त्याला कौतुक वाटले. त्याने आपल्या दूताला पाठवून देवीला लग्नाची मागणी घातली. यावर देवीने त्याची मागणी धुडकावून लावली. ती त्या सैनिकांना म्हणाली, मला महिषासूरसारख्या अत्याचारी राक्षसाशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाही. उलट मी त्याचा अत्याचार थांबवण्यासाठी आले आहे. आपल्या सैनिकांच्या तोंडून हे ऐकून महिषासूर भडकला. त्याने आपल्या काही असुर सैनिक योद्ध्यांना तिला बंदिस्त करायला पाठवले. तेव्हा देवीने त्यांचा नायनाट केला. महिषासुराने आपल्या सैन्याला तिच्यावर आक्रमण करण्याचे आदेश दिले. सैन्य देवीवर हल्ला करायला चालून जात असताना देवीची अनेक रूपे प्रकट झाली आणि त्यांनी असुर सैन्याचा पराभव केला. आता महिषासुराला स्वतः युद्धात उतरावे लागले. त्याच्या आणि देवीचे युद्ध तब्बल 9 दिवस चालले. महिषासुराने आपली मायावी शक्ती वापरत रेडा, त्याचे नाव महिष म्हणजेच रेडा,
अशी रूपे धारण करून देवीवर हल्ले केले. देवीने त्याचे सर्व हल्ले परतून लावले. शेवटी तो पुन्हा रेड्याचे रूप धारण करून पूर्ण शक्तीनिशी देवीवर धावून गेला. तेव्हा देवीने आपले महाभयंकर रूप धारण केले आणि त्याचा त्रिशूळाने वध केला. महिषासुराच्या पराभवानंतर त्याचे अनेक असुर सेनापतींनी, त्यातले प्रमुख असुर चंडमुंड आणि रक्तबीज यांनी देवी दुर्गेशी युद्ध सुरू केले. रक्तबीज हा एक अत्यंत शक्तिशाली असुर होता, जो महिषासुराचा बाप होता. त्याला ब्रह्मदेवाकडून एक वरदान मिळाले होते की जेव्हा त्याचे रक्त जमिनीवर पडेल तेव्हा त्या प्रत्येक थेंबातून एक नवीन रक्तबीज म्हणजेच नवीन असुर जन्माला येईल. त्यामुळे त्याला मारणे जवळजवळ अशक्य होते. देवी दुर्गाने रक्तबीजाशी लढायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी दुर्गादेवी रक्तबीजावर प्रहार करायची. त्याच्या शरीरातून रक्ताचा थेंब जमिनीवर पडतात त्या थेंबामधून नवीन असुर उत्पन्न होत असत. परिणामी राक्षसांची संख्या वाढतच चालली होती आणि युद्ध थांबत नव्हते. अखेर देवीने तिच्या महाकाली या रूपाला आवाहन केले. देवी कालीने आपले विशाल रूप धारण केले आणि रक्तबीजावर आक्रमण करत त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडण्याआधीच पिऊ लागली. यामुळे रक्तबीजाच्या रक्तातून नव्या असुरांचा जन्म होऊ शकला नाही. अखेर देवीने रक्तबीजाचा संपूर्ण नाश केला आणि असुरांवर विजय मिळवला. रक्तबीजाचा विनाश म्हणजे सर्व विकारांचा, अहंकाराचा आणि विकृत इच्छांचा नाश, जो केवळ आध्यात्मिक शक्ती आणि समर्पणाने शक्य होतो. देवी दुर्गेची ही महाकथा तिच्या पराक्रमाचा, निडरतेचा आणि शक्तीचा संदेश देणारे आहे. रक्तबीजाची कथा आजच्या काळातही लागू होते. माणसाचं जीवनसत्व अनेक विकार आणि संघर्षांनी भरलेलं आहे. काही विकार असे असतात की त्यांचा थेट सामना केला तरी ते अधिक विकराळ रूप धारण करतात, जसं की राग, मत्सर, द्वेष किंवा अन्य काही नकारात्मक भावना. रक्तबीज हे असं एक प्रतीक आहे जे या नकारात्मक भावनांच्या वाढत्या परिणामाचे द्योतक आहे. त्याच्याशी लढताना दुर्गादेवीच्या रूपात अंतर्निहित शक्तीला जागृत करण्याची गरज होती. देवी महाकाली असुर रक्तबीजचं रक्त शोषण करणे हे आपल्या जीवनातील अशा विकारांचं समर्पक प्रतीक आहे, जिथे आपण त्यांना वाढण्यापासून रोखतो आणि त्यांचा समूळ नाश करतो. ही कथा शिकवते की बाह्य संघर्ष जितका मोठा असेल तितकीच आपल्याला अंतर्गत शक्तीची गरज असते आणि योग्य पद्धतीने लढल्यास अगदी अशक्य वाटणाऱ्या समस्यांचाही नाश करता येतो. तसेच महिषासुराच्या अन्यायापासून जगाला मुक्त केल्यामुळे देवीला दुर्गादेवी, महिषासुरमर्दिनी असे म्हणतात. महिषासूर अधर्म, अहंकार आणि अन्यायाचे प्रतीक मानला जातो, तर दुर्गादेवी सत्य, शक्ती आणि न्यायाचे प्रतीक आहे. तिच्या विजयामुळे अधर्माचा नाश झाला आणि सन्मार्गाचा विजय साजरा झाला. नवरात्र आणि विजयादशमी हे सण दुर्गादेवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात. यात महिषासुरमर्दिनी, महिषासुराचा नाश करणारी म्हणून देवीची पूजा केली जाते. दुर्गा मातेने महिषासूर नावाच्या असुराचा वध केला. देवी दुर्गाने 9 दिवसांपर्यंत त्याच्याशी लढा दिला आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून विजय मिळवला. या विजयाच्या स्मरणार्थ विजयादशमी साजरा केली जाते. तसेच पौराणिक कथांनुसार प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध पण याच दिवशी केला होता. रावणाने सीतेचे अपहरण केले होते, ज्यामुळे प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हनुमानाच्या साहाय्याने लंकेत गेले आणि त्याच्याशी युद्ध केले. हा संग्राम दसऱ्याच्या दिवशी संपला आणि रावणाचा वध झाला. त्यामुळे देखील विजयादशमी हा सत्याच्या विजयाचा आणि दृष्टावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो. श्रीरामाच्या विजयामुळे हा सण विजयाचं प्रतीक मानला जातो. महिषासुराची कथा भारतीय पौराणिक कथांमध्ये दृष्ट आणि अन्यायकारक शक्तीच्या पराभवाचं प्रतीक आहे. दरवर्षी दुर्गापूजा आणि विजयादशमीच्या निमित्ताने देवी दुर्गाच्या विजयाची आठवण म्हणून महिषासुराच्या कथेचं स्मरण केलं जातं. महिषासुराच्या व्यक्तिमत्वात अभिमान, अहंकार आणि अत्याचार दिसून येतात, ज्याचा अंत एका स्त्रीने म्हणजेच दुर्गामातेने केला. त्यामुळे ही कथा फक्त धार्मिकच नाही तर स्त्री शक्तीचं महत्त्वही अधोरेखित करते. दुर्गामातेची नवरात्रीत
9 रूपं पूजली जातात, ज्यांना नवदुर्गा म्हणतात. ही नवरूपं: पहिलं रूप शैलपुत्री, हिमालयाची कन्या. दुसरे रूप ब्रह्मचारिणी, तपश्चर्येची देवी. तिसरे रूप चंद्रघंटा, शौर्य आणि युद्धाची देवी. चौथे रूप कुष्मांडा, सर्जनशीलतेची देवी. पाचवे रूप स्कंदमाता, भगवान स्कंदाची माता. सहावे रूप कात्यायनी, क्रोधाची आणि पराक्रमाची देवी. सातवे रूप कालरात्री, काळाचा विनाश करणारी देवी. आठवे रूप महागौरी, शुभ्रता आणि शांतीची देवी. नववे रूप सिद्धिदात्री, सिद्धी, तपस्येच्या फळाचं प्रदान करणारी देवी. अशी ही देवीची नवरूपं आहेत. मित्रांनो, सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.